संगमनेर तालुक्यातील जाखोरी येथे श्री जाखुआई माता मंदिरातील मूर्ती प्राण प्रतिष्ठापना व वास्तू कलशारोहण सोहळ्याला भक्तिमय वातावरणात उत्साहात सुरुवात झाली। पंचक्रोशीतील भाविकांच्या मोठ्या उपस्थितीत हा धार्मिक सोहळा संपन्न होतो। या उत्सवानिमित्त जाखुआई माता मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती। शुक्रवार दिनांक 6 मार्च रोजी सकाळी श्री जाखुआई माता प्रसाद कलश वाघ देवीची मूर्ती व ध्वज यांची गावातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली। ढोल ताशांच्या गजरात व जयघोषात ही शोभायात्रा पार पडली। गावातील महिला, तरुण आणि भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। शोभायात्रेनंतर मंदिर परिसरात वेद पठण, प्रधान संकल्प, पंचांग पूजन आणि कर्मपूजन असे धार्मिक विधी पार पडले। हे सर्व धार्मिक कार्यक्रम जी पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहेत। त्यानंतर गंडास्थापन, अग्निस्थापन, कुटीर होम आदी धार्मिक विधी विधिवत करण्यात आले। सायंकाळच्या सत्रात देवीची मूर्ती, प्रसाद कलश आणि वाघ यांना जलाधिवास देण्यात आला। त्यानंतर देवीची महाआरती करून भक्तांनी मोठ्या भक्तिभावाने दर्शन घेतलं। सायंकाळी 7 ते 9 या वेळेत हरिभक्त परायण अनिल महाराज कडलग यांचं कीर्तन झालं। त्यांच्या प्रभावी कीर्तनातून भक्ती, संस्कार आणि समाज प्रबोधनाचा संदेश देण्यात आला। दरम्यान महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री व लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी या सोहळ्यास भेट देत जाखुआई मातेचं दर्शन घेतलं आणि उपस्थित ट्रान्सपोर्ट मार्गदर्शन केले। यावेळी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व आलेल्या पाहुण्यांचं स्वागत, सन्मान, सत्कार देवस्थानचे अध्यक्ष किसन पानसरे व ग्रामस्थांनी केला। यावेळी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक राजेंद्र देशमुख यांनी केलं, तर सूत्रसंचालन दत्तात्रय पानसरे सर यांनी केलं। या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते शरद नाना थोरात, गणपत सांगळे यांच्यासह जाखोरी, पिंपरणे, कोळवाडे, खराडी, वाघापूर, निमगाव टेंभी, कनौली, अंभोरे आदी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कीर्तनानंतर आलेल्या भाविकांना महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जाखुआई देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष, सचिव, विश्वस्त, गावातील तरुण, ग्रामस्थ, महिला, गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी तन मन धनाने परिश्रम घेतात। हा 3 दिवसीय धार्मिक सोहळा असून पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोहळ्याचा लाभ घ्यावा व तन मन धनाने सहकार्य करावं असं आवाहन जाखुआई देवस्थान ट्रस्ट जाखोरीचा अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, विश्वस्त मंडळ तसेच समस्त ग्रामस्थ, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि महिला वर्ग यांच्या वतीने करण्यात आला। तुळशीचे माळ बा मला सांगा, महिला मंडळ तुमच्या गळ्यामध्ये सोनं आहे आणि माझ्या गळ्यामध्ये माळ आहे, पवित्र काय काय माळ पवित्र? मग कीर्तन झालं सर्वांनी सोनं काढणं हे जाणून द्यावं। काय म्हणते काय लवाडे आमच्या सोने टाकलं असं नाही। मला एवढं सांगायचंय, सोन्यापेक्षा काही पवित्र असेल फक्त माळ आहे। म्हणून सांगतात गड्या, काय करता तुमचं तोळं तोळं सोन्याला, एका पुत्रचं मोल आहे आमच्या गळ्यात तुळशीच्या माळेच्या मण्याला। घाला, जीवनाचं कल्याण होईल, घाला, जीवनाचा उद्धार होईल। आणि एकच सांगायचं, देवाला काय आवडतं ते आपण दिलं पाहिजे। माळा देवाला आपण जे दिलं, महाराज चिंतन केलं, भजन केलं, परमार्थ केला, भजन केलं, नामस्मरण केलं, तर निश्चित महाराज पात्रामध्ये सुख पडल्याशिवाय राहणार नाही, आपलं जीवन सुखरूप झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून विश्वाच्या मालकानं आपल्याला अनमोल किमतीचा निर्णय दिलाय, तो कशा करता दिलाय याची किंमत आपल्याला कळाली पाहिजे। आऊट हात का मानव देह खाया पिया सुख से सोया नाग जमाना होया। मला खायला असावं, मला प्यायला असावं, मला झोपायला असावं, याच्यामध्ये समाधान मानतो आणि अख्खं आयुष्य याच्यामध्ये निघून जातो। कशा करता मिळालाय याची किंमत त्याला कळत नाही। म्हणून भगवंताने प्रत्येकाला 24 तास दिले, पण या 24 तासाचा कसा उपयोग करायचा हे प्रत्येकाच्या हातामध्ये महाराज। म्हणून भगवंताने भेदभाव केला नाही,
तुम्हाला जास्त वेळ दिला, मला कमी वेळ दिला, मला कमी वेळ दिला, तुम्हाला जास्त वेळ दिला, हा भगवंताने भेदभाव केला नाही. प्रत्येकाला सारखा वेळ दिला, पण या वेळेचा कसा उपयोग करायचा हे प्रत्येकाच्या हातामध्ये. म्हणून या संधीचं आपण सोनं केलं पाहिजे. हात हे आपण सार्थकी लावला पाहिजे. पण ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा, ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा, ज्याला डोळा नाही त्या डोळ्याची किंमत विचारा. गुरुमादास महाराज इथून पाय नव्हते, इथून हात नव्हते, पण त्यांनी पंढरपूरची वारी केली, त्यांनी पंढरपूरची वारी केली. आणि भानुदास महाराजांना सांगितलं, महाराज माझा फक्त माझ्यावर एकच उपकार करा, पंढरपूरला गेल्यानंतर माझ्या पांडुरंगाला माझा नमस्कार सांगा. आणि लवळगावमध्ये कुर्मादास महाराज आपला प्राण सोडून देतात. लवळगावमध्ये कुर्मादास महाराजची समाधी. आणि एकच सांगायचं, कुर्मादास महाराजांना हात नव्हते, पाय नव्हते, पण त्यांनी पंढरपूरची वारी केली. तर भगवंताने आपल्याला अनमोल किमतीचा नैवेद्य दिलाय. आपण याचा अनाठाई उपयोग करतो, याचा योग्य रीतीने आपण वापर केला पाहिजे. म्हणून हात पवित्र करायचे असेल, भजनामध्ये कीर्तनामध्ये टाळी वाजवली पाहिजे. पाय पवित्र करायचे असेल, तीर्थयात्रा केली पाहिजे. मुख पवित्र करायचं असेल, भजन केलं पाहिजे. मस्तक पवित्र करायचं असेल, संतांच्या पायावर ठेवलं पाहिजे, देवाच्या पायावर ठेवलं पाहिजे. आणि डोळे पवित्र करायचं असेल तर जाकवायचं स्वरूप बघितलं पाहिजे. सुभाषितकार सांगतात, हस्तम पवित्र मिति दान पुण्यम, पादम पवित्र मिति तीर्थयात्रा, मुखम पवित्र मी नाम घोषम, हृदयम पवित्र मिति ब्रह्मनिष्ठा. म्हणून हे इंद्रिय मिळाले, या इंद्रियांचं आपण सोनं केलं पाहिजे. हात हे आपण सार्थकी लावला पाहिजे. किती मोठे उपकार आहे महाराज देवाचे आपल्यावर, किती मोठे उपकार आहेत, इतके मोठे उपकार आहेत, एवढे मोठे उपकार आहेत. महाराज एखादी वस्तू जर तर मोह देतो, पण भगवंताने आपल्याला सर्व इंद्रिय फुकट दिले. काय मोबदला मागितला? मगन होतो गली 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 हर गुण गाने लगे महलों में पली बनके झुकन चले. मीराबाईंना पिण्याकरता विष दिलं, पण देव भगवान परमात्मा करता नाचकाम चालू होतं ना, ते नाचकाम थांबलं नाही, याला परमार्थ म्हणतात. पग घुंगारू बांध मीरा नाची रे, पग घुंगारू बांध मीरा नाची रे, पग घुंगारू बांध मीरा नाची रे, पग घुंगारू बांध मीरा नाची रे. महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं आपण सर्वजण टाळ्याच्या गजरामध्ये प्रथम स्वागत करूया. साहेब 2019 साली आपण या मंदिराची भूमिपूजन सोहळ्याची आपण या ठिकाणी कल्पना मांडली आणि साहेबांच्या हस्ते या मंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडला. साहेब तुम्हाला ज्याप्रमाणे मारुती राया ज्या वेळेला ते प्रभू रामचंद्र सेतू बांधत होते आणि दगड टाकत होते, परंतु रामाला माहित नव्हतं स्वतःची ताकद. त्याची साहेबांना सुद्धा माहित नसेल आपल्या हाताची काय ताकद येते. परंतु साहेबांनी त्या साहेबांच्या हस्ते भूमिपूजन झालं आणि हा एवढा मोठा वटवृक्ष या ठिकाणी तयार झाला. साहेब तुमच्या हाताची ताकद आम्हाला सर्वांना माहिती आहे. तुम्ही जिथं हात लावला तिथं त्या ठिकाणी त्याचा वटवृक्ष तयार होतोय आणि खरोखर तो झाला. साहेब मध्ये कोरोनाचा एवढा मोठा काळ आला, संपूर्ण देश बंद होता, जग बंद होतं, परंतु आमचं जाखवायचं मंदिराचं काम चालू होतं. आम्ही तुमच्याकडे रॉयल स्टोनवर आलो 2 वेळा आणि ज्यावेळेस तुमच्याकडे आलो त्यावेळेस आम्हाला तिथं गेटवर आल्यावर समजलं का साहेबांचे ते पॉझिटिव्ह काहीतरी रिपोर्ट आलाय. आम्ही थांबून राहिलो, आई जगदंबेला प्रार्थना केली, आई जगदंबे आमच्या साहेबांना असं काही होऊ देऊ नको. आणि खरोखर काय आश्चर्य
आम्ही साहेबांनी बोलवलं आम्हाला, आम्ही 9, 9:30 वाजता आतमध्ये गेलो, नाश्ता पाणी केला. आता साहेबांच्या बंगल्यावर जायचं म्हणलं का आपल्या घरच्या सारखंच सगळ्यांनी नाश्ता वगैरे केला आणि साहेबांकडे गेलो. साहेब वरून खाली आले, समोर बसलो. काय रे जाकुरीकर, कशासाठी आले? म्हटलं साहेब आमचं असं असं आहे, मंदिराचं काम आता पूर्णत्वाकडे आलंय, परंतु मंदिराला फरशी नाही. साहेबांनी काही मिनिटात लगेच म्हणे बरं ठीक आहे म्हणे झालं. साहेबांनी कधी फोन केला PWD आम्हाला माहित नाही. आम्ही तिथंच होतो त्या खाडीच्या पुलावर. आम्हाला इकडून फोन आला म्हणे ते मंदिराचं मोजमाप घ्यायला येऊ राहिलो. आम्ही तर आश्चर्यचकित झालो. म्हणलं ठीक आहे चला. त्यांना म्हणलं पण आम्ही आता मुंबईला हो साहेब, उद्या येतो. आम्ही उद्या आलो आणि साहेब आले ते PWDचे, त्यांनी सगळं माप घेतलं आणि साहेबांनी 18 लाख रुपये आपल्या मंदिरासाठी मंजूर केले मित्रांनो. आणि फरशीचं काम अतिशय सुंदर या ठिकाणी झालं. या मंदिराचं काम चालू व्हायच्या अगोदर साहेबांच्या माध्यमातून एवढं मोठं कंपाऊंड, ही पहिली शोभा साहेब तुमच्या माध्यमातून झालेली आहे. गणपत नानांच्या माध्यमातून. नाना आपले जिल्हा परिषदेवर होते आणि सभापती होते, बांधकाम सभापती. त्यांच्या माध्यमातून हे मंदिराचं त्या कंपाऊंडचं काम झालं आणि तुमच्या माध्यमातून हे फरशीचं काम झालं. साहेब आम्हाला फक्त सांगायचं कौतुकच एवढं आहे की ही तुमच्या हाताची काहीतरी किमी आहे असं आम्हाला वाटतंय. आणि साहेब तुम्ही या ठिकाणी आलात, आमची या ठिकाणी सर्वांची. आणि मंदिराच्या पुढे आता ते तर आम्हाला माहीतही नाही, माहीतच नाही आम्हाला ते ब्लॉक कुठून आले, कसे आले आणि ते ब्लॉक सुद्धा बसले. त्याच्यामुळं ते मंदिराला जी शोभा आली. आणि साहेब तुम्ही या ठिकाणी आलात आणि असंच. आणि आमचं तर अजून एक सांगायचं राहिले साहेब, तुम्ही जाखोरीसाठी मला आठवतच नाही. आता मी 5 वर्ष ग्रामपंचायतमध्ये काम केलं आणि मागचे पण काही कार्यकर्ते सांगतात का साहेबांकडे कधीच मागायला जायची गरज लागली नाही. साहेब कसे टाकतात त्यांच्या डोक्यात पहिली जाखोरी मग इतर गाव. अशा पद्धतीनं साहेबांनी आपल्याला आजपर्यंत मदत केलेली आहे आणि साहेबांचं असंच प्रेम आपल्यावर राहील अशी मी आज या ठिकाणी आपल्या जाखोई मातेच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी भावना व्यक्त करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. श्री जाखोईचं हे प्राणप्रतिष्ठा सोहळा आहे. आज हरिभक्तपरायण पहिलाच दिवस आहे आणि हरिभक्तपरायण आणि महाराज कडले यांचं अत्यंत सुंदर कीर्तन, म्हणजे गायन इतकं सुंदर तुम्ही केलं होतं. चाललेलं आहे. पण मला मध्ये आता शिवजयंतीचे कार्यक्रम आहेत, आज मिरवणुका आहेत, प्रत्येकजण बोलवतो तिकडे जावं लागतं. परंतु मला खूप आनंद वाटला मंदिर पाहिल्यानंतर. कारण मी मंदिर हे पाहिलं 11 वर्षाचा असताना, 6वीला असताना जाखोईच्या यात्रेला प्रथम आलो. 10-11 वर्षाचं होतं. आणि रावसाहेब पाटील पानसरे आपले होते, त्यांनी घेऊन आले होते. आमच्यामध्ये नवीन फक्त वस्तीवर रावसाहेबांनी आणलं. जत्रा असायची. मी जास्त काही बोलत नाही. आता तुम्ही जत्रेची यात्रा केली काय मला माहीत नाही. परंतु आणि जेव्हा नंतर तुमचं जर रात्रीचं चाललेलं सगळे गाणे थंडीत कुडकुडत ऐकलेले, खरं सांगतो तुम्हाला. खूप आठवणीत राहणाऱ्या गोष्टी आहेत जाखोरीबरोबर. कारण आम्ही कधी गौरव हे वेगळं मानलं नाही. तीर्थरूप भाऊसाहेबांवर सुद्धा खूप तुमच्या सगळ्यांची श्रद्धा कायम राहिली. खूप साथ या गावानं दिलेली आहे. आणि जाखोईचं ते मंदिर होतं, छोटं मंदिर होतं. खरं म्हणजे पिढी अशी यावं लागते, पुढची वारसदार पिढी, की तिनं तिथलं भवितव्य वातावरण बदलून टाकलं पाहिजे, समृद्धी निर्माण केली पाहिजे. आज मला असं वाटतं की ती आई सुद्धा भाग्यवानी जाखोई. ते मंदिर पाहिल्यानंतर पहिलं मंदिर फोटो काढून ठेवलं की नाही तुम्ही मला माहित नाही. इतकं साधं होतं. आज भव्य मंदिर उभं राहिलेलं. याचा अर्थ तुमची जी पिढी आहे, इथं कौतुक माझं केलं असेल, गणपत नानाचं केलं असेल, हे कौतुक जरी असलं तरी तुमच्या सगळ्यांच्या मेहनतीने झालेलं आहे. हे काही नाकारता येत नाही. तुमच्या सगळ्यांच्या सहभागाने झालं आणि इतकं सुंदर मंदिर झालेलं आहे. एवढं सुंदर, गाभारा सुंदर केला. मूर्ती दिशा तिकडे तोंड होतं, तिकडंच तोंड ठेवलं. आणि कायमचं तुम्ही पिढ्याचं काम केलेलं आहे असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. आता पुढच्या पिढ्या, अनेक पिढ्या तुमचं नाव घेतील की ती अशी करती पिढी होती. एवढं सुंदर मंदिर केलं. त्याच्याकरता तुमचं सगळ्यांचं तर कौतुक निश्चितपणे केलं पाहिजे. खरं आहे की हे सगळी समृद्धी जी आली, हे करायचं म्हणजे समृद्धी आली. किती कठीण काळ होता. समुद्र आपलं काय दुष्काळी पडता, नदीवरून पाणी पाईपलाईनी कशा केल्या आपण आठवतं की नाही मला माहित नाही. आता नवीन पिढीला तर काय आठवत नाही सहसा, त्यांना सांगण्याची गरज आहे. पण आता आणखी भाग्यवान आहे महाराज
इकडून खालून पाणी वरून पाणी. आता मी म्हटलं अरे तुम्ही चर काढून द्या बरं का, उकळलं नाही तर ते तिकडे निमगावटून गेलं, उकळलं ना राहणं. तसं व्हायला नको. चर थोडं काढून द्या, पाणी काढून द्या. म्हणजे जिथं टँकर लागत होता तिथं सुद्धा पाणी झालं. म्हणजे हे सगळे भाग्याच्या गोष्टी आहेत. आपल्या सगळ्यांच्या भाग्यानंच काही गोष्टी घडल्या. तुम्ही मला संधी दिली. असं असायचं की तर मला कधी भाषण करायची पर्याय नाही. इकडे उभं राहिलं मी यायचं चौकात उभं राहिलो तर वडील दारी बसेल असायचे पत्ते खेळत ते. तो लाकडाचा मोठा वन का ते काय बाजूला आहे तो. आणि ते सगळे कशाला भाषण करते, इथे काय भाषण करायचं असं म्हणणारे गाव होतं. आणि थोडं दृष्ट लागून म्हणून थोडं इकडे तिकडे चव द्यायची. बाकी मग ते सगळं असायचं. इतकं खूप साथ ही निश्चितपणे दिलेली आहे. 4 गोष्टी चांगल्या झाल्या, 4 गोष्टी अजून करायच्या असतात, त्या सुद्धा झाल्या पाहिजे ही अपेक्षा साहजिकपणे. पाणी जरी आलं असलं तरी ते सगळ्या भागाला सगळं व्यवस्थित वाटप होऊन वरचा जो भाग आहे त्याला सुद्धा पाणी कसं मिळेल याचा विचार केला पाहिजे. कोणी कोरडं नाही राहिलं पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे. पाणी जपून वापरलं पाहिजे. आणि ही समृद्धी असं आहे की ही समृद्धी खूप मोठी आहे. ही पुढचं शिक्षणाच्या द्वारे वाढत गेली पाहिजे. वारकरी संप्रदाय आपला संप्रदाय विठ्ठल पांडुरंग विठ्ठल आपलं सर्वांचं आराध्य दैवत आहे. त्या वारकरी संप्रदायानं खूप आपल्याला ज्ञान दिलेलं आहे. सगळ्यात काय दिलं असेल तर बंधुभाव दिले. पुन्हा एकदा महाराज एक दिवस आले तर संत ज्ञानेश्वर तुकाराम समजून सांगावं लागतील. कधी कधी माणसं म्हणतात संत ज्ञानेश्वर तुकाराम पुढे काय केलं असं म्हणणारे भेटायला लागलं. मग आता तुम्हाला ऐकलं की नाही मला माहित नाही. तुम्ही असं काही मंडळी म्हणायला लागली तर संत ज्ञानेश्वर तुकाराम पुढे काय केलं, काही नाही केलं. फक्त ते तिथं भाषेतून वापर केलं, पुढे काय केलं असं नाहीये. त्यांनी जे तत्वज्ञान दिलं, त्यांनी जे पसायदान दिलं, खरं सांगतो मला एका वाक्याच्या बोलत नाही. महाराष्ट्राचे कीर्तन पसायदान दिलं ना, हे तुमचं आमचं एकट्याचं नाही, अख्ख्या पृथ्वीवरच्या प्रत्येक जीवाकरताचा प्रसाद आहे. तो सांगतो मानव तर सोडून द्या, मानवाच्या पलीकडचे काय पाहिजे तुम्हाला खरं सांगतो. आणि त्या म्हणजे काही दिलं नाही असं म्हणणारे विचार केला पाहिजे. म्हणजे ते जातीभेद असायचा. 4 वर्णात होते लोक. किंवा गरिबाची परिस्थिती वाईट होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा राज्याभिषेक नाकारला. कारण काय, हे सगळं तपासलं तर आपण वारकरी संप्रदायाचे आपण माणसात फरक करत नाही. पण काही माणसं फरक करतात आणि ते वेगळे विचार मांडतात, हे लक्षात ठेवा. म्हणून आपल्या सगळ्यांना महाराज तुमची फार मोठी जबाबदारी. अलीकडे कोणत्या कीर्तन जाताना मला फार काळजी वाटते. महाराजांना काहीतरी वेगळं बोलायचं असतं, मी येऊन बसलेलो असतो. परंतु तुम्ही नाव विचारलं कळलं म्हणलं पोखरीजी महाराज काही अडचण नाही म्हणलं. परंतु हे सगळं आहे. आपण सगळ्यांनी सगळ्या बहुजन समाजात सगळे समाज जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण करतोय, पण ती छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं हे 18 पगड जातीच्या सगळ्यांना घेऊन केलेलं हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. सगळे गोरगरीब त्याच्यात सगळे होते. होता जीवा म्हणून वाचला शिवा न्हावी समाजात होतो. तिथे असे सगळे होते बरं का. त्याच्यात कोणता समाज बाकी राहिलेला नव्हता. धर्म सुद्धा सगळे दाखवायचे होते. त्याचं स्वराज्य निर्माण झाले. त्या शिवाजी महाराजांची जयंती आपण साजरी करत आहोत. आता त्या आम्ही जाती भेद निर्माण करतो मता करतात. जातीजातीत भेद, धर्मात भेद, आमचे मत आपोआप साकारतात. सोपं जातं उगाच काम सांगत करण्यापेक्षा. असं सगळं आहे. आपण ओळखलं पाहिजे का कोण फसवतंय आपल्याला. अशी माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना. जाकुरी गाव आपलं आहे. खूप सुंदर मंदिर केलंय. आनंद आहे की तुम्ही सगळेजण इतकं सुंदर कार्यक्रम सुद्धा 3 दिवसात एवढा सुंदर तुम्ही केलेलं आहे. तुमचं सगळ्यांचं खूप कौतुक या निमित्तानं आहे. पुढच्या काळात खूप समृद्धी, खूप आनंद आपल्या सगळ्यांच्या जीवनात निर्माण व्हावा याकरता जातो चरणी प्रार्थना करतो आणि माझे शब्द संपवतो.